श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 11वा. हा अध्याय स्वामी समर्थाच्या चरणी अर्पण करूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यती रूपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगती. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवाला तयासे विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्याबरोबरी मागोनी या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरवणी संध्या स्नान करावे करून या संध्यावंदन. जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्राममाजी येती ते. सद्गुरुप्राप्तीकरिता सोडूनी गृह सुतकांता. श्रुतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. श्रुतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसे परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवुजी. बाळप्पासी मानले 2 दिवस तैसे केले. पोट भरूनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चित्ताचितास सद्गुरुप्राप्तीची लागली. हिन आपुले पाक्तन भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. भक्त मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यतिमूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी स्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षात तळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटपिले. ग्राममाजी परतले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोचले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शगुन तयासी मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान. प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत श्रोदय सदा परिसोत 11 गोडहा. श्री अस्तु शुभम भवतु. आजचा अध्याय 11वा येथे पूर्ण झाला. उद्या अध्याय 12वा ऐकूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.